विद्यार्थ्यांनो, कालच्या आपल्या अध्यापनामध्ये आपण इसवी सन 1658 ते 1707च्या कालखंडात औरंगजेबाचा कालखंड पाहत असताना सर्वप्रथम औरंगजेबाच्या प्रारंभिक सैनिक नेतृत्व कशा पद्धतीनं होतं याबद्दल माहिती पाहिली. त्यामध्ये पलामूच्या विरुद्ध केलेले अभियान, त्या नंबर 1चं. नंबर 2चं अहोम आणि कूचबिहारच्या राजाविरुद्ध केलेलं अभियान. म्हणजे हे दोन अभियान एकदाच केलेलं, एकाच वेळेस केलेले अभियान आहेत. म्हणजे एकूण 3 अभियान झाले. त्याचनंतर पोर्तुगाली जी सत्ता आहे आणि अराकानी समुद्री डाकू यांच्याविरुद्ध केलेलं एक अभियान नंबर 4चं. आणि नंबर 5चं होतं इंग्रजाविरुद्ध केलेलं अभियान. या 5 अभियानाबद्दल आपण माहिती पाहिली. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या लेक्चरमध्ये आपण औरंगजेबकालीन विद्रोह, म्हणजे औरंगजेबाच्या राजसत्तेला एक आव्हान देणारे एक विद्रोह औरंगजेबाच्या कालखंडात कशा पद्धतीने घडून गेले याच्याबद्दल माहिती पाहणार. तर औरंगजेबकालीन विद्रोह पाहत असताना हे विद्रोह तत्कालीन स्थितीत त्या काळामध्ये वेगवेगळ्या भागात आणि वेगवेगळ्या कारणाने निर्माण झालेले किंवा उदयास आलेले असे विद्रोह आहेत. त्याच्यामध्ये विद्रोह पाहत असताना हे विद्रोह राजसत्तेसाठी होते आणि काही विद्रोह हे औरंगजेबाच्या धार्मिक स्थितीबद्दल किंवा राजकीय स्थितीच्या विरोधात म्हणून विद्रोह झाले होते. आणि हे विद्रोह औरंगजेबाच्या कालखंडामध्ये होण्याचं कारण म्हणजे औरंगजेबाची जी काही साम्राज्यवादी नीती, त्याचबरोबर औरंगजेबाचं धार्मिक धोरण आणि राजकीय परिस्थिती, या सर्वांमुळं विद्रोहाची परिस्थिती औरंगजेबाच्या काळात झाली. ते विद्रोह कोणकोणते होते याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. तर कालच्या पॉईंटमध्ये आपण औरंगजेबाचा प्रारंभीचं सैनिक नेतृत्व पाहिलं. आता औरंगजेबाच्या काळातील विद्रोह कशा प्रकारचे होते किंवा कोणते विद्रोह झाले त्याची माहिती पाहणार आहोत. नंबर 1चा विद्रोह आहे, पहिला विद्रोह. हा विद्रोह बुंदेला लोकांच्या विरोधात, बुंदेलखंडातील किंवा बुंदेला लोकांच्या विरोधात एक विद्रोह किंवा सैन्य नेतृत्व औरंगजेबाने केलं. बुंदेल लोकांनी विद्रोह केला. औरंगजेबाच्या काळामध्ये औरंगजेबाचं जो साम्राज्य विस्तार दूरपर्यंत, म्हणजे सर्व दूर पसरला होता. त्यामध्ये ओरछा या ठिकाणचा शासक जो चंपतराय म्हणून ओळखला जात होता, आणि तो औरंगजेबाच्या शासन काळात त्या ठिकाणी त्याला नेमण्यात आला. त्याला औरंगजेबाने 5,000 मनसबदारी सुद्धा दिली होती. त्याचं कारण काय होतं? इसवी सन 1661 मध्ये जेव्हा औरंगजेब आणि त्यांच्या भावामध्ये वारसा हक्कावरून विद्रोह किंवा वारसा हक्कानुसार युद्ध चालू होतं, अशा वेळेस या चंपतरायने मदत केली होती औरंगजेबाची. आणि त्या चंपतरायाने मदत केल्यामुळं चंपतरायला ओरछा येथे शासक म्हणून आणि त्या ठिकाणी त्याला 5,000 मनसबदारी मुघलांची देण्यात आली. मग काही कालखंडानंतर चंपतराय यांनी औरंगजेबाविरुद्ध विद्रोह करण्यास सुरुवात केली, आणि त्याचाच परिणाम म्हणजे औरंगजेबाने त्याच्या विरोधात एक सैन्य नेतृत्व पाठवलं. मग हे सैन्य नेतृत्व किंवा सैनिक अभियान ओरच्या राज्याकडे येत आहे हे चंपतरायला समजलं, आणि त्यांनी जे काय औरंगजेबाचं आधिपत्य स्वीकार करण्यापेक्षा आपण स्वतःच आत्महत्या करावी असं त्यांनी विचार केला आणि आत्महत्या केली. आणि या आत्महत्या केल्यानंतर या चंपतरायचा मृत्यू झाला, आणि मुघलांकडे ही सर्व ओरछा येथील सत्ता मुघलांच्या अधीन आली. याच ओरछाच्या चंपतरायचा एक मुलगा होता, तो म्हणजे छत्रसाल. त्याने पुढे बुंदेलखंड, म्हणजे बुंदेलखंडचा जो शासक पुन्हा सत्ता मिळवून घेतली आणि औरंगजेबाविरुद्ध विद्रोहाचं नेतृत्व केलं, आणि तो बुंदेलखंडाचा स्वतंत्र शासक बनला. हा होता बुंदेलखंडाचा स्वतंत्र शासक, म्हणजे चंपतरायचा मुलगा हा छत्रसाल. म्हणजे औरंगजेबाच्या कालखंडामध्ये
बुंदेलखंडामध्ये झालेला हा विद्रोह हा पहिला औरंगजेबाच्या विरोधात विद्रोह होता. नंबर 1चा झाला. नंबर 2चा आहे अफगाण विद्रोह. अफगाण विद्रोह का म्हटले? जो अफगाण शासनकाळ मुघलांच्या अगोदर अफगाण लोकांचा होता. त्यावेळेस बऱ्याच अशा टोळ्या होत्या, त्याला कबिले म्हणतात. त्यामध्ये उत्तर आणि पश्चिम भारतामध्ये अशा टोळ्या विभागल्या होत्या किंवा बऱ्याच ठिकाणी होत्या. त्यावेळेसच त्याच कालखंडात इसवी सन 1667 मध्ये युसुफजाई नावाची एक टोळी होती आणि त्या टोळीचा एक नेता होता भागू. आणि त्यांनी एक जनमानसामध्ये एक वातावरण निर्माण केलं की मी प्राचीन शाही राजवंशाचा एक वंशज होण्याचा एक दावा केला. आणि त्या प्राचीन शाही राजवंशाचा राजा म्हणून किंवा त्या ठिकाणचा शासक म्हणून मुहम्मद शाह यास नेमलं. एक मुहम्मद शाह एका व्यक्तीला तिथला शासक म्हणून नेमलं आणि त्याचा वजीर म्हणजे स्वतः भागू यांनी स्वतःला म्हणण्यास सुरुवात केली आणि त्यांनी वजीर म्हणून घोषित केलं आणि मुहम्मद शाह याला त्या ठिकाणचा शासक म्हणून सांगितलं आणि त्यामुळं विद्रोहाचं वातावरण उत्तर पश्चिम भारतामध्ये निर्माण झालं. मग अशा स्थितीमध्ये रोषनाई नावाचा एक संप्रदाय होता. रोषनाई या लोकांनी सुद्धा विद्रोह करायला सुरुवात केला. हे अफगाणच आहे सगळेजण. आणि त्याचबरोबर अफगाण खा यांच्या नेतृत्वाखाली एक आफ्रिदी नावाचा कबिला होता, त्यांनी विद्रोह करायला सुरुवात केली. हे 3 विद्रोह झाले आणि या विद्रोहाला खुशहाल खा हा सुद्धा एक अफगाण शासक किंवा अफगाण सरदार येऊन मिळाला. तो एक कवी होता खुशहाल खा खट्टक म्हणून त्याची ओळख होती आणि तो औरंगजेबा विरोधात होता. तो औरंगजेबाचा कट्टर दुश्मन होता आणि तो एक कवी सुद्धा होता. आणि या खुशक खानाच्या किंवा जे काही सर्व अफगाण सैनिक आहेत ते एकत्र आले आणि औरंगजेबाविरुद्ध कट कारस्थान करायला सुरुवात केली. आणि अशा स्थितीमध्ये औरंगजेबाने या खटक खानला आणि जे अफगाण सैनिक आहे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी इसवी सन 1675 मध्ये मुघलांची सर्व फौज या अफगाण विद्रोही वातावरणाकडे किंवा अफगाणांनी जे विद्रोह केला होता अशा ठिकाणी पाठवलं आणि आपल्या कूटनीतीने विद्रोह दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. काही जणांना पैशाचं आमिष दाखवलं, काही जणांची सैन्य व्यवस्था असतील त्याची जे काही दारुगोळा असेल किंवा अन्नधान्य असेल हे कमी करण्याचं काम केलं. त्याचबरोबर काही जणांना आमिष दाखवलं, काही जणाला आपल्या बाजूनं करून घेतलं आणि हा विद्रोह म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये अफगाणाचा विद्रोह हा पूर्णपणे नष्ट करण्याचं काम औरंगजेबाने केलं. म्हणजे औरंगजेब हा जे विद्रोह होत होते या विद्रोहाच्या परिस्थितीमध्ये एक वातावरण कशा पद्धतीचं निर्माण करायचं किंवा कोणत्या वातावरणामध्ये हे पूर्ण अफगाण लोक नष्ट होतील किंवा यांची सत्ता जाईल किंवा यांनी केलेला विद्रोह संपेल अशा नीतीचा वापर करून त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये या अफगाण विद्रोहाला बंदोबस्त घातला. हे नंबर 2चा विद्रोह आहे. नंबर आता 3चा पुढचा आहे जाट विद्रोह. आता जाट लोक म्हणतात. त्यामध्ये जाट या विद्रोहाबद्दल माहिती पाहत असताना जाट लोक कुठं होते? आग्रा, मथुरा, ग्वाल्हेर आणि या जवळपासच्या सर्व क्षेत्रावर ते जाट लोक निवास करायचे. आणि या जाट लोक यांची जमीन असायची. हे जाट लोकांची जमीन सुद्धा होती आणि त्या ठिकाणी इसवी सन 1669 मध्ये जाटाचा एक प्रमुख व्यक्ती म्हणजे तिलपत येथील जमीनदार, तिलपत या ठिकाणचा एक जमीनदार होतो गोकुळा जाट, आणि यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन स्थितीमध्ये मुघल गव्हर्नर अब्दुल नबी यांनी काय केलं होतं तर शेतकऱ्यावर म्हणजे जमीनदारावर ज्या जाचक अटी टाकल्या होत्या, त्याचबरोबर ज्या काही
उत्पन्नाचं साधन आहे त्यांच्याकडून जास्त प्रमाणात मिळवून घेण्याचं काम केलं होतं किंवा कर जास्त मिळवून घेत होता किंवा कर वसूल करायचा. त्याचबरोबर दुसरं एक कारण घडलं. या अब्दुल नबी यांनी एक केशवराय नावाचं एक मंदिर होतं आणि या केशवरायच्या मंदिराची काही भाग तो पूर्णपणे पाडून टाकला, म्हणजे काही भाग पाडून टाकला. आणि पाडल्यानंतर जाट लोकांना याचा त्या अब्दुल्ला नबी औरंगजेबाच्या या मुघल गव्हर्नरचा राग आला किंवा त्याच्याबद्दल असंतोष पसरला. त्यानंतर सर्व जे काही कृषक असतील, शेतकरी असेल, जमीनदार असतील, यांनी एकत्र येऊन विद्रोह करायला सुरुवात केली. परंतु मूळ उद्देश जर बघितला तर जमिनीवर लावलेला शेतसारा किंवा जमिनीवर जास्त प्रमाणात कर लावण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये त्या मुघल गव्हर्नर अब्दुल नबी यांनी वसूल करण्याचं काम केलं होतं, हे सुद्धा कारण होतं. आणि त्याचबरोबर केशवराय मंदिर पाडण्यात आलं होतं, याचं सुद्धा कारण म्हणजे जाट विद्रोह घडणार. मग या जाट विद्रोहाला बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने मुघल फौजदार हसन अली खा याला पाठवलं. आणि या हसन अली खाने मुघलांच्या सैन्य नेतृत्व करून मुघलांचं सैन्याच्या आधारे जाटाला परास्त केलं, जाट लोकांनी. आणि त्याचा प्रमुख जो व्यक्ती होता तो गोकुळदास, त्याला बंदी बनवलं आणि त्या बंदिवासातच तो मारला गेला. मग जाट लोकांचा विद्रोह अशा प्रकारे काही अंशी संपला. पण इसवी सन 1684 मध्ये 84-85च्या कालखंडामध्ये जाटाचा एक नवीन सरदार उदयास आला. त्याला राजाराम यांच्या नेतृत्वाखाली जाटाचं दुसरं विद्रोह घडून आला. म्हणजे पहिला विद्रोह हा गोकुळदासाच्या नेतृत्वाखाली आला होता, दुसरा विद्रोह हा राजारामाच्या नेतृत्वाखाली. आता या विद्रोहाच्या वेळेस सर्व लोक संघटित झाले आणि याचं स्वरूप उग्र पद्धतीने निर्माण झालं. आणि जाटांनी मुघलांचा बंदोबस्त करणे किंवा मुघलांना सतवण्याचं काम केलं. मुघलांच्या अनेक ठिकाणावर हल्ले करायला सुरुवात केली. मुघलांच्या फौजेला सामोरे जात त्यांच्यावर आक्रमण करायला सुरुवात केली. त्याच्यामध्येच जे राजाराम हा प्रमुख व्यक्ती होता, जाट लोकांचा सरदार होता, ज्याच्या आधिपत्याखाली नेतृत्व चालू होतं, त्यांनी सिकंदरा नावाचं एक ठिकाण, ज्या ठिकाणी अकबराची कबर होती आणि अकबराचा मकबरा होता, सम्राट अकबराचा, म्हणजेच आणि या मकबऱ्यापाशी जाऊन, म्हणजे अकबराच्या या मकबऱ्यामध्ये जाऊन त्याची लूट केली. त्याचबरोबर अकबराची जी काही कब्रस्तान होतं किंवा ज्या ठिकाणी अकबराला दफन केलं होतं, त्याचा देह पुरला होता, त्यावेळेस त्या अस्थिला बाहेर काढलं, म्हणजे अकबराच्या हाडाला बाहेर काढलं आणि ती हाडं काढून त्याला बाहेर काढून त्याला जाळण्याचं काम सुद्धा या राजाराम जाटाने केलं. म्हणजे मुघलांचा विरोध कशा पद्धतीने करायचा ह्या जाट लोकांनी अशा उग्र पद्धतीने अकबराचे जे काही शव होतं, जो मृत झालेला अकबर, म्हणजे जो औरंगजेबाचा जो वंशज, म्हणजेच औरंगजेबाचा पंजोबा म्हणून होता, म्हणजे औरंगजेबाचे वडील शहाजहान, शहाजहानचे वडील जहागीरचे वडील हे अकबर, या अकबराचा पूर्णपणे त्याची हाडं काढली बाहेर त्या मकबऱ्यामधून आणि त्याला जाळण्यात आलं. मग ही परिस्थिती औरंगजेबाला समजल्यानंतर या राजाराम जाटाचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये एक कछवाह घराण्यातील, म्हणजे राजपूत जातीचा बिशन सिंह याला कुठं पाठवलं तर या जाट विद्रोहाला थांबवण्यासाठी. आणि बिशन सिंह हा मथुरेचा फौजदार म्हणून त्याला नियुक्त करण्यात आलं आणि त्यांनी पूर्णपणे या जाटाचा बंदोबस्त केला. त्यामुळेच या कछवाह राजा बिशन सिंह याला त्या ठिकाणचा पूर्ण प्रदेश त्याच्या आधिपत्याखाली देण्यात आला. आणि अशा स्थितीमध्ये जो राजाराम जाट होता, या जाटाचा पराभव तर झालाच, पण इसवी सन 1688 मध्ये
त्याला 1688 मध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यानंतर त्याचा एक भाचा आला आणि तो म्हणजे चुडामण जाट यांनी पुन्हा एकदा जाटाचं नेतृत्व सांभाळलं आणि जाट लोकांना एकत्र करून आपल्या सैन्यशक्तीमध्ये बदल केलं आणि मुघलांविरुद्ध पुन्हा एकदा विद्रोह करण्याची परिस्थिती निर्माण केली. हे होतं तत्कालीन स्थितीमध्ये औरंगजेबाच्या कालखंडातील जाटांचा विद्रोह. आणि पुढे याच जाटाचा पहिला विद्रोह झाला तो गोकुळदासच्या नेतृत्वाखाली, दुसरा विद्रोह झाला तो राजारामाच्या नेतृत्वाखाली आणि तिसरा विद्रोहाची परिस्थिती किंवा नेतृत्व करण्याचं काम केलं तो चुडामण जाट यांनी. आणि या चुडामण जाट यांनीच पुन्हा स्वतःचं एक राज्य निर्माण केलं, तो जाट राज्य म्हणून उदयास आलं. हे होतं जाट विद्रोही किंवा जाटांचा विद्रोह. त्याच्यानंतर पुढचा एक विद्रोह आहे तो म्हणजे सतनामी विद्रोह. आता सतनामी विद्रोह म्हणजे काय, तर सतनामी नावाचा एक दिल्लीजवळ पतियाळा, मथुरा, दिल्ली या ठिकाणी सतनामी पंथाचे वैरागी होते. वैरागी म्हणजे ज्यांचं घर संसारदार काहीच नाही. आणि या वैराग्यांना हिंदुत्वावर होणारा अन्याय, अत्याचार या गोष्टी आवडल्या नाहीत. तेव्हा त्यांनी विरोध करायला सुरुवात केली. आणि या बंडाचे एक कारण सुद्धा होतं की एका क्षुल्लक कारणावरून एका कोतवालाशी या वैरागी पंथाच्या साधूंचं भांडण झालं इसवी सन 1872 मध्ये. आणि या कोतवालाने काय केलं, या मुघल शासकाच्या अंतर्गत असणाऱ्या कोतवालाने मुघलांची मदत घेतली, मुघल सैन्याची मदत घेतली आणि या वैराग्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांची कत्तल घडून आणली, त्यांची हत्या घडली काही लोकांची. या वैराग्याचा बंदोबस्त करण्यासाठी बऱ्याच पद्धतीने म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये या मुघलांना म्हणजे औरंगजेबांना त्याच्या विरुद्ध अभियान राबवावं लागलं. हा पंथ म्हणजे सतनामी पंथ म्हणजे इसवी सन 1657 मध्ये नारलोक नामक या ठिकाणी शुद्ध अद्वैतवाद व द्वैतवाद यावर विश्वास ठेवणारा आणि तत्कालीन स्थितीमध्ये जे सर्वात खालच्या जातीचे लोक आहेत त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवणारा आणि जे उच्च जातीतले लोक आहेत त्याच्याबद्दल वैरभावना ठेवण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये या साधू संतांकडून होत गेलं. आणि आपली सुरक्षा त्याचबरोबर अन्य जे गरीब लोक असतील किंवा अन्य लोक असतील समाजातील यांची सुरक्षा ठेवण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, स्वतःजवळ शस्त्रास्त्र बाळगण्याचं काम सुद्धा या सतनामी लोकांनी केलं होतं. आणि अशा स्थितीमध्ये ज्या एका कोतवालाशी झालेला विद्रोह किंवा बंड किंवा कोतवालाशी झालेला 1872 म्हणलं असेल तुम्हाला, इसवी सन 1672 मध्ये झालेला जे काही वाद होता त्याचंच पुढे रूपांतर म्हणजे सतनामी लोकांनी मुघलाविरुद्ध एक अभियान राबवलं. सर्व लोक सतनामी लोक एकत्र आले आणि मुघलांच्या सैन्याविरुद्ध एक सैन्य नेतृत्व केलं. पण मुघलांच्या सैन्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. हा विद्रोह पूर्णपणे दाबला गेला आणि हा विद्रोह किंवा या विद्रोहाला पाठिंबा देणारे लोक म्हणजे जमीनदार होते. या विद्रोहाला जे दाबण्यासाठी किंवा जे काही याचा बंदोबस्त करण्यासाठी मुघलांच्या बाजूने म्हणजे स्थानिक जमीनदार होते, अनेक राजपूत लोक असतील, मुघलांना सहकार्य करण्याचं काम केलं होतं. कारण हे सतनामी लोक जे काही शूद्र किंवा नीच जातीचे म्हणजे कमी लेखलं जात होतं, म्हणजे खालच्या थराला ज्या जाती समजल्या जात होत्या अशाला मदत करायची आणि वरिष्ठ लोकांना